आताची महत्त्वाची बातमी, ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचे मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत। ओबीसी प्रवर्गामधून युवा सेनेचे मयूर पांचाळ विजयी। सिनेट निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे आणि ओबीसी प्रवर्गामधून युवा सेनेचे मयूर पांचाळ हे विजयी झाले आहेत। 10 ते 10 जागा जिंकण्याचा युवा सेनेचा मानस आहे। ओबीसी प्रवर्गामधून आता युवा सेनेचे मयूर पांचाळ विजयी झाले। तर सिनेट निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाली, प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ती सुरू झाली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, सिनेटची आता मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे, रात्रीपर्यंत साधारण याचा निकाल येईल। मात्र पहिला निकाल जो आलेला आहे ओबीसी प्रवर्गामधून मयूर पांचाळ विजयी। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की एकूण मते जे आहे ते मयूर पांचाळ यांना 5350 मते पडलेली आहेत। ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचा पहिला विजयी जो आहे तो विजयी झालेला आहे। मयूर पांचाळ यांना 5350 मतं पडलेली आहेत आणि युवा सेनेचा विजयी जो आहे तो विजयी झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर एकूण 10 उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। एकूण 28 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जे आहे ते राखीव गटातलं म्हणजे ओबीसी, एमसी, एसटी आणि त्याचबरोबर महिला प्रवर्ग त्याच्यातलं राखीव गटातलं जो आहे ते राखीव गटातील उमेदवार जे आहेत ते सुरुवातीला जे आहे त्यांची मतमोजणी सुरू आहे। त्यानंतर खुला वर्ग जो आहे तो खुला वर्ग सुरू राहणार आहे। आता पहिला प्रवर्ग ओबीसी प्रवर्गातील मयूर पांचाळ जो आहे त्यांचा विजय झाले आले। आपण नक्कीच करूयात, पहिला विजय जो आहे तो युवा सेनेचा झालेला आहे, काय प्रतिक्रिया? युवा तर मयूर पांचाळ स्वतः आपल्यासोबत बोलणार आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। मात्र मुंबई सिनेट निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गामधून युवा सेनेचे मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत। युवा सेनेनं पहिलं खातं जे आहे ते या निवडणुकीमध्ये उघडलेलं आहे। मयूर पांचाळ यांना 5350 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे।